नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचा आजपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, गेल्या 5 ते 6 दिवसापासून मी कुठलंही अपडेट दिलेलं नाही मित्रांनो. कारण तर माझं एक स्वतःचं काम होतं मित्रांनो, त्यासाठी 3 ते 4 दिवस मी दुसऱ्या गावात होतो. तर त्यासाठी कुठलंही अपडेट दिलेलं नाही. इकडनं मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट देतच असणार आहे. चला तर आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला आपण चालू करूया. तर सर्वात अगोदर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे. तर या ठिकाणी टोकन नंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो 11,967. तर चालक पदासाठी तर प्रॉपर अर्ज आलेले आहेत 8,946. आणि भरपूर उमेदवार विचारत होते की मुंबईला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तर अर्ज आलेले आहेत मित्रांनो 1,60,596 एवढे अर्ज आलेले आहेत. पण टोकन क्रमांक तुम्ही बघू शकता 2,32,825 एवढा हा टोकन क्रमांक आहे. तर 10 एप्रिल 2024 संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची अपडेट आहे मित्रांनो मुंबईचं. अजून काही जिल्ह्यांची आपल्याकडं काही घटकांची माहिती आपण मित्रांनो ते पण आपण बघणार आहे. तर 10 एप्रिल 2024 पर्यंतचे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. तर नागपूर कारागृह 25,802 प्रॉपर एवढे अर्ज आलेले आहेत. नागपूर पोलीस शिपाई 14,092, रायगड पोलीस शिपाई 11,865, सातारा पोलीस शिपाई 3,564. तर एवढे प्रॉपर अर्ज आलेले आहेत 10 तारखेपर्यंत. तर आज 11 तारीख आहे मित्रांनो. तर अर्जांची आकडेवारी 100% वाढलेलीच आहे. पुढे मित्रांनो SRPF 8 मुंबई 25,952 एवढे अर्ज आलेले आहेत. SRPF 4 नागपूर 14,521 आणि SRPF 5 दौंड. तर हा टोकन नंबर आहे मित्रांनो 8,148 5 क्रमांक SRPF 5चं. ओके, बाकी तेवढे प्रॉपर तर अर्ज आलेले आहेत 8 आणि 4चे. आणि आता मित्रांनो अजून काही घटकांचे टोकन नंबर आहेत ते सर्वात महत्त्वाचे. तर मुंबई कारागृह 84,742 एवढा हा टोकन क्रमांक आहे. मुंबई पोलीस शिपाई चालक 61,238, छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई 45,626, बीड पोलीस शिपाई 4,765 आणि पुणे पोलीस शिपाई 63,302. तर एवढे टोकन क्रमांक आहे मित्रांनो. टोकन क्रमांक म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला टोकन नंबर दिली जाते, पेमेंट केल्यानंतर अर्ज क्रमांक दिली जाते. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला कारण पण सांगितलं होतं की 5-6 दिवस का मी अपडेट दिलेलं नाही. तर माझं काम होतं मित्रांनो 4 ते 5 दिवस मी दुसऱ्या गावीच होतं. तर त्यासाठी कुठलंही मी अपडेट दिलेलं नाही. इकडनं मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच असणार आहे. महत्त्वाचे प्रश्न उत्तर ते पण आता चालू करणारच आहे मित्रांनो. फक्त तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्या मित्रांनो. तिकडं डेली मी काही ना काही अपडेट देतच असणार आहे. तसेच तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि नक्की तुम्ही कुठं फॉर्म भरले नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. ओके, चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया मित्रांनो. तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी नोट्स लागतात मित्रांनो. आणि भरपूर मित्रांची मागणी होते की स्वतंत्र आम्हाला एक पुस्तक पाहिजे प्रत्येक टॉपिकवर. तर त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तर विठ्ठल सरांनी तुमच्यासाठी पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत. आता भरपूर उमेदवार म्हणतात की संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज याच्यावर पुस्तक पाहिजे, संपूर्ण सामान्य विज्ञान, संपूर्ण भूगोल, तर स्वतंत्र पुस्तक पाहिजे. तर सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. तसेच संपूर्ण इतिहास, संपूर्ण अर्थव्यवस्था व संगणक, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण, तर यावर स्वतंत्र पुस्तक म्हणजे पोलीस भरतीसाठी नोट्सचे पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि भरपूर उमेदवार म्हणतात की प्रश्नपत्रिका संच पाहिजे, ते पण उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो. 411 प्रश्नपत्रिका संच, जवळपास मित्रांनो 16,951 प्रश्न आहेत. तर विठ्ठल सरांचे जबरदस्त पुस्तकांचं संच सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. आणि पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी पुस्तक आहे.